दांडिया खेळायला जायचंय पण माझ्याकडे ड्रेस नाहीये, ज्वेलरी नाहीये. काळजी करायची नाही, माझ्याकडेही नाहीये. घरात आहे याच गोष्टीतून मस्त असं तयार कसं व्हायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ना आपल्याकडे फॅन्सी ड्रेस असायला हवा, ना फॅन्सी फॅन्सी ज्वेलरी हवी. जुगाड करण्यात तर मात्र आपण एक्सपर्टच आहोत. नमस्कार मंडळी, मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर गरबा खेळायला जायचंय, दांडिया खेळायला जायचंय म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा विषय येतो ड्रेसचा. आता मार्केटमध्ये आपण ड्रेस घ्यायला गेलो तर 1,500 पर्यंत आपल्याला आरामशीर असे ड्रेस मिळून जातात. पण एकदा तो ड्रेस आणला, एकदा दांडिया खेळताना घातला की वर्षभर तो फक्त कपाटात पडून राहणार आहे, त्याचा काहीच वापर नाही होणार आहे. त्यामुळे अशा ड्रेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट न करता आपल्या वॉर्डरोबमध्ये ज्या साड्या आहेत त्यातलेच एखाद्या साडीपासून आपण छान असा एखादा गरब्यासाठी आउटफिट कसा तयार करू शकतो हे मी तुम्हाला आता दाखवते. आणि आपल्याला तो ड्रेस शिवून वगैरे नाही घ्यायचा आहे, दाखवते कसा घालायचा. तर त्यासाठी मी ही माझी काळ्या रंगाची साडी घेतलेली आहे. आता ही जी साडी आहे यावरती लाल कलर किंवा थोडासा असा ब्राऊन कलर मध्ये डिझाईन दिलेली आहे. खाली थोडीशी फुलांची डिझाईन आहे, पदराला डिझाईन आहे, म्हणून मी ही साडी या आउटफिटसाठी निवडलेली आहे. आता अशीच साडी तुमच्याकडे असायला हवी असंही काही नाही. कोणतीही एम्ब्रॉयडरीची साडी तुम्ही घेऊ शकता ज्यावरती दोरा वर्क असेल. गरब्याचा ड्रेस जर तुम्ही बघितला, दोरा वर्क त्यावरती केलेलं असतं. 2-3 कलर मध्ये असतं पण दोरा वर्क असतं किंवा टिकली वर्क केलेलं असतं त्यामध्ये. तर अशा पद्धतीची कोणतीही साडी आपल्याकडे असली ती घेतली तरी चालते आणि तशाच पद्धतीची असावी असंही काही नाही. तुमच्याकडे काळी नसेल किंवा अशा एम्ब्रॉयडरीची साडीही तुमच्याकडे नसेल, कोणतीही प्लेन साडी तुम्ही या ड्रेससाठी निवडली तरीही चालून जाईल. तर आता मी ही साडी घेतलेली आणि माझ्या या साडीवरचा ब्लाऊज सुद्धा याच पद्धतीचा आहे. त्यावरती 2-3 कलरचं प्रिंट आहे. एम्ब्रॉयडरी या साडीवरती नाहीये, प्रिंट आहे. पण ही साडी मी आता या ड्रेससाठी निवडलेली आहे. आता ही माझी ब्लॅक कलरची साडी, याच कलरचा पेटीकोट माझ्याकडे नाहीये, नेव्ही ब्लू कलरचा मी वापरणार आहे. कारण की ही साडी अजिबात ट्रान्सपरंट नाही आणि यातून पेटीकोट काही दिसून येणार नाहीये. नाडी एकदम टाईट बांधा, कारण आपण जो लेहंगा याचा तयार करणार आहे अजिबात सुटायला नको. आणि याच पद्धतीचा पेटीकोट आपल्याला यासाठी वापरायचा आहे. जो बॉडीकॉन पेटीकोट येतो तो वापरायचा नाही, कारण गरबा खेळायचा आहे, पाय अडकून आपण पडू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचा पेटीकोट वापरायचा. साडीचा नेसता पदर जो आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि गुंडाळायला सुरुवात करायची. पहिला एक राऊंड आहे तो आपण साडीसारखंच प्लेन गुंडाळून घेणार आहे. इथपर्यंत आला की इथून आपल्याला याच्या प्लेट्स तयार करायला सुरुवात करायची. तुम्ही सिंपल आपण साडीला जी प्लेट करतो एक एक प्लेट करून असं आपण आतमध्ये खोचून घेऊ शकतो, किंवा जर हवा असेल तर या साईडला थोडी साडी, या साईडला थोडी साडी आणि अशा पद्धतीची प्लेट सुद्धा आपण यासाठी करून घेऊ शकतो. इकडून एक प्लेट तयार करायची आणि या साईडने एक प्लेट तयार करायची आणि साडी खोचायची. अशाने पटपट आपल्या प्लेट्स उरकतील आणि थोडासा घागऱ्यासारखा लुक येईल आपल्या साडीला. मोठ्या मोठ्या प्लेट्स घातल्या तरी चालून जाणार आहे, कारण आपली साडी पटकन संपून जाईल. त्यामुळे या साईडला थोडीशी आणि या साईडला थोडीशी. हाईटला आपल्याला केवढा लेहंगा हवाय त्यानुसार आपल्याला या प्लेट्स आतमध्ये खोचून घ्यायचे. तुम्ही हिल्स घालणार असाल तर त्यानुसार आधी हिल्स घाला आणि त्यानंतर साडीचे प्लेटिंग करायला. एक प्लेट आधी समोर घालून घेते आणि मग बाकी शिल्लक राहिलेल्या मागे मी करून घेईल. डन झाला आपला लेहंगा तयार. आता एक गोष्ट मात्र आपल्याला विकत घ्यावी लागणार आहे, ती म्हणजे ओढणी. अशा पद्धतीची ओढणी. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची ओढणी असेल चांगलीच गोष्ट आहे. खूप जास्त एम्ब्रॉयडरी मध्ये सुद्धा या ओढण्या मिळतात. अशी सिंपल थोडीशी एम्ब्रॉयडरी केलेली सुद्धा अशी ओढणी मिळते. आता मी थोड्या एम्ब्रॉयडरी वालीच घेतली, कारण परत सुद्धा मला या ओढणीचा उपयोग होईल, ती माझी पडून राहणार नाही. त्यामुळे मी थोड्या ह्याचं घेतलंय. तुम्हाला एकदम हेवी जर तुमची ओढणी हवी असेल
तुम्ही तशी घेऊ शकता, एकदम मस्त त्याने लुक येईल गरब्याचा. माझा ब्लाऊज चेंज करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते ओढणी कशी स्टाईल करायची. आता ही जी ओढणी आहे अशा पद्धतीने आपल्याला पुढे टाकून घ्यायची. एवढी लेंथ आपल्याला पुढे सोडावी लागेल आणि इथे याच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या. आता या साईडला छान अशी एम्ब्रॉयडरी या ओढणीला दिलेली आहे, तर ही आपल्याला आतमध्ये घालवायची नाही. इथून पुढे याच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आणि या ठिकाणी आपण एक सेफ्टी पिन लावून घेऊयात. आता ही जी ओढणीची बाजू आहे या ठिकाणी आपल्याला घ्यायची आणि इथे एक सेफ्टी पिन लावून टाकायचं. आता काही जणांना अशी रिकामी ओढणी ठेवायला आवडेल, पण आपण या ओढणीपासूनच आपला गेटअप तयार करतोय, लुक तयार करतोय, त्यामुळे जेवढी जास्त आपल्याला ओढणी फ्लॉन्ट करता येईल तेवढी करायची. त्यामुळे अशा पद्धतीने मी याला सेफ्टी पिन लावून घेते. आणि आता राहिला हा शिल्लक एक भाग. बरोबर चेक करून बघा, आतली साईड जी आहे रिकामी ही आपल्याला या हातामध्ये घ्यायची आहे आणि समोर घेऊन इथे खोचायची. झाला आपला नवरात्री आउटफिट तयार. जी साडी आहे त्याच्या प्लेट्स करताना एकदम व्यवस्थित त्या प्लेट्स आतमध्ये खोचा आणि जो आपला पेटीकोट आहे परकर आहे एकदम टाईट त्याची नाडी बांधा. म्हणजे काय होईल, आपण दांडिया वगैरे खेळताना काही प्रॉब्लेम येणार नाही, आपली साडी खाली येणार नाही. चला, दांडियासाठी ड्रेस तर आपला रेडी झालेला आहे. यावरती झटपट मेकअप कसा करायचा हे आता तुम्हाला दाखवते आणि जुगाडू आपली ज्वेलरी आपल्याला कशी घालायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मेकअप आता माझा फेवरेट पार्ट. तर स्किन केअर मी करून घेतलेले, मॉइश्चरायझर वापरले, सनस्क्रीन वापरले. आता लावायचं आपल्याला प्रायमर. तर इंडलजियाचं रोज गोल्ड ऑइल नेहमीच माझे हे प्रायमर आणि फेवरेट प्रायमर आहे. मस्त असा एक ग्लो येतो या प्रायमरने चेहऱ्यावरती. अप्लाय केल्यानंतर 2-3 मिनिट मस्त असं त्याला मसाज द्यायचंय आणि त्यानंतरच मेकअप सुरू करायचा. नाहीतर एकदम ऑइली ऑइली तुम्हाला तुमचा मेकअप वाटेल आणि वाटेल की हे प्रायमरच खराब आहे. जर तुम्हाला इथे खूप जास्त पोर्स वगैरे असतील तर पोर मिनिमाइज प्रायमर तुम्ही इथे वापरू शकता. कोणतंही तुम्ही तुमचं स्किन केअर केलेलं असू द्या, स्किन केअर केल्यानंतर 10-15 मिनिट थांबायचे आणि त्यानंतरच मेकअप सुरू करायचा आहे. त्यामुळे काय होतं, जे प्रोडक्ट्स आहेत जे आपण पहिल्यांदा अप्लाय केलेत व्यवस्थित स्किन मध्ये ऍब्झॉर्ब झालेले असतात आणि त्यामुळे आपल्याला मेकअप करताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही. असं डॅब स्किनवरती केलं तर पटकन जे प्रोडक्ट आहे स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होऊन जातं. यानंतर आपला कलर करेक्टर. जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल वगैरे आहेत, त्या ठिकाणी मी हे करेक्टर वापरून घेणार आहे. ओठांच्या कडेने थोडस आणि थोडस कपाळावरती. डोळ्यांच्या वरती माझं खूप जास्त पिगमेंटेशन आहे, त्यामुळे इथे सुद्धा थोडस मी लावून घेते. जिथे जे कलर करेक्टर आपण वापरलाय तिथे तिथे आपल्याला वापरायचंय कन्सिलर. कन्सिलर तुम्ही तुमच्या स्किन टोनला मॅच होणारं घ्या. आणि स्वतःचा स्वतः मेकअप करताना काही ब्रश वगैरे तुमच्याकडे नसले ना तरी चालून जातं. व्यवस्थित हातानेच ब्लेंड करता येतं. संपूर्ण माझे जे तीळ वगैरे आहेत चेहऱ्यावरती सगळं काही मी कव्हर करत नाही, कारण असं कव्हर केल्यामुळे तो नॅचरल मेकअप वाटत नाही. असं एकदम काहीतरी वेगळं हेवी तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय केले असं वाटतं. त्यामुळे थोडासा नॅचरल ठेवायचा मेकअप. जेवढे कमी प्रोडक्ट वापरता येतील तेवढे कमी वापरायचे. यानंतर येणार आहे आपलं फाउंडेशन. इथे वापरते मी फॉरएव्हर 52चं फाउंडेशन. हे सुद्धा मी हातानेच आज वापरणार आहे. खूप जास्त प्रोडक्ट अप्लाय झालेले,
खूप जास्त माझ्याकडून हे फाउंडेशन अप्लाय झालं, त्यामुळे आता मला ब्युटी ब्लेंडर घ्यावा लागणार आहे. याला आणते डॅब. मानेलाही व्यवस्थित फाउंडेशन लावून घ्यायचं. अजिबात मान वेगळी चेहरा वेगळा असं होऊ द्यायचं नाही. तोच ब्युटी ब्लेंडर फक्त कानावरती फिरवून घेते, त्यामध्ये प्रोडक्ट असतं ते लागून जातं. फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला पावडरने सेट करून घ्यायचे, तरच आपला मेकअप ट्रान्सफर प्रूफ होणार आहे. ही आहे पॅक कॉस्मेटिकची ट्रान्सल्युसंट पावडर. शक्यतो तुम्ही जेव्हाही रेडी होताय ना, आधी आपला मेकअप संपूर्ण करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा ड्रेसअप करा. यामुळे तुमचा ड्रेस खराब होणार नाही. एखाद्या वेळेस काय होतं, आपल्याकडून प्रोडक्ट आणतो, ड्रेस खराब होतो आणि त्यावेळेस आपल्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे आधी मेकअप करायचा आणि नंतर ड्रेसअप व्हायचा. बेस कम्प्लीट झालाय. आता चेहऱ्याला थोडासा शेप आपण देऊयात, तर यासाठी करायचंय आपल्याला कॉन्टोर. सगळ्यात आधी नाकाला. कोणतीही हार्श लाईन दिसून द्यायची नाही. एकदम व्यवस्थित त्याला ब्लेंड करायचं. थोडंसं ब्लेंड केल्यानंतर ते हे होऊन जात, असे एकदम हार्श लाईन्स दिसत नाही. जॉ लाईनला थोडस आणि इथे थोडस. कॉन्टोर झाल्यानंतर करूयात आपला ब्लश. थोडस पिंकी पॉंकी आणि थोडं जास्तच दिसलं पाहिजे. नवरात्रीचा गरबा खेळायला आपल्याला जायचंय ना. आणि थोडस हायलायटर. गरबा आपला रात्रीच असतो, तर अशा टायमिंगला हायलायटर लावलं लाईट्स मध्ये खूप जास्त चमकतं आणि छान वाटतं. त्यामुळे व्यवस्थित हायलायटर लावायचं. एक मस्त ग्लो आपल्या चेहऱ्यावरती आल्यासारखं वाटतं. आयब्रो तशा नॅचरलीच एकदम हेवी आहेत माझ्या, पण तरी सुद्धा थोडस शेपअप करूया, कारण फाउंडेशन पावडर वगैरे त्यामध्ये जाऊन बसलेली असते. त्यामुळे कोणतंही पेन्सिल वगैरे मी वापरणार नाही किंवा कोणतं वेगळं पॅलेट मी घेत नाही. जो आय शॅडो माझ्याकडे आहे त्यामधला ब्राऊन कलर मी घेते आणि यानेच माझ्या आयब्रोला मी शेप देते. याच पॅलेट मधल्या आय शॅडो सुद्धा मी वापरणार आहे, तर थोडासा आय मेकअप करून घेते. सिंपल असंच ठेवणार आहे. मी नेहमी सिंपल आय मेकअपच करते, कारण खूप जास्त हेवी मेकअप करून बाहेर जायला मला एवढं पर्सनली आवडत नाही. त्यामुळे सिंपल असा छान वाटणारा आपला आय मेकअप. थोडस डोळ्याखाली. यातलाच हा डार्क शेड मी आता घेतलाय आणि तो थोडासा ब्लेंड करते. आणि आणखी थोडासा डार्क हा कलर डोळ्याच्या साइड्सला. 2-3 कलर मध्ये जर आय शॅडो आपण ब्लेंड केलं
थोडेसे मिळते जुळते, तर ते एकदम पॅच बसवल्यासारखं वाटत नाही, थोडस छान अशा डोळ्यांना लुक येतो. हे माझ्याकडे गोल्डन कलरचं शिमरी आय शॅडो आहे. एकदम ब्राईट्स वगैरे असतात ना, त्यांना सुद्धा हे आय शॅडो खूप मस्त वाटतं, तर हे मी थोडंसं घेतेय. बोटानेच याला मी अप्लाय करणार आहे. एकदम खूप मस्त शाईन आहे याला. दुसऱ्या डोळ्यालाही थोडस, आणि डन. हाताने आय शॅडो लावले तर हात व्यवस्थित पुसून घ्यायला हवा, नाहीतर बाकी आपला मेकअप पुढचा खराब होईल. आय शॅडो लावून आपला आय शॅडो कम्प्लीट झाल्यानंतर हायलायटर पुन्हा एकदा घ्यायचंय. हे सुद्धा मी हातानेच अप्लाय करणं प्रेफर करते. थोडंसं हायलायटर घ्यायचं आयब्रोच्या खाली याच ठिकाणी आणि व्यवस्थित ब्लेंड करायचं. आणि जिथे आपले डोळे सुरू होतात या ठिकाणी थोडस, तेही थोडस असं प्रेस करा हाताने, कारण कोणताही पावडर इफेक्ट राहायला नको. यानंतर अप्लाय करूया आपलं आय लायनर. जेल लायनर वापरतीये. व्यवस्थित मला अप्लाय करता येतं, अजिबात इकडे तिकडे लागत नाही, आणि जरी लागलं तरी पुसायला ते एकदम सोपं पडतं, बरं पडतं. त्यामुळे जेल आय लायनर. गरबा खेळायला जायचं तर थोडंसं हेवी लावलं ना लायनर तरीही चालेल. डोळ्यांची सुरुवात जिथे होते एकदम नाजूक लावायचं आणि नंतर ब्रॉड करत जायचं. लायनर मी काजळ म्हणून सुद्धा वापरते, एकदम डार्क इफेक्ट देतं. आणि जिथे आपले एंड्स झाले तिथे थोडस हे सगळं जुळवून घ्यायचं, म्हणजे डोळ्यांचा मस्त शेप दिसतो. आपला मस्कारा. आणि आपली लिपस्टिक, थोडीशी डार्क लिपस्टिकचा शेड या टायमिंगला तुम्ही निवडा. आता गरबा खेळायला जाताना अशा ड्रेसवरती काळ्या कलरचा गंध वगैरे लावला जातो, त्यापासून डिझाईन बनवली जाते. पण आपल्याकडे आपण लग्न झालेल्या लेडीज काळ्या कलरचा गंध लावत नाही, त्यामुळे आपली लाल कलरची टिकली लावायची. आणि त्याच्या कडेने तुम्ही थोडीशी डिझाईन करू शकता ब्लॅक कलरची. माझ्याकडे काही ब्लॅक कलरचा गंध नाहीये, तर लायनर मी घेतलेले, लिक्विड लायनर. आणि यानेच आपण 3 डॉट याच्या खाली. ठीक, हनुवटीवरही करतात, करू का? चला ट्राय करूया. 3 डॉट देऊ ना. मला वाटतं डोळ्यांच्या कडेलाही करावं. आता एवढं केलंय तर तेवढं कशाला सोडायचं. चला करूनच टाकूयात. एकदम बंजारन लुक आपला झाला पाहिजे. आता आपली ज्वेलरी. तर हे माझ्याकडे सिल्वर कलरचे कानातले आहेत. सिल्वर कलरची ज्वेलरी गरब्यासाठी घालतात, तर सिल्वर कलरचे कानातले मी इथं घालतीये. वेवी केसांची काहीतरी हेअरस्टाईल या गरबा लुक साठी केली जाते. आता माझे केस ऑलरेडीच वेवी आहेत. सकाळी धुतल्यानंतर केस मी अजिबात विंचरले नाही, तसेच ठेवलेत, कारण व्यवस्थित दिसावेत. बिंदी माझ्याकडे नाहीये, पण थांबा तुम्हाला एक जुगाड दाखवते. कारण हेअरस्टाईल केल्यानंतर जर आपण बिंदी अप्लाय करायला गेलो
सगळे केस खराब होऊन जातात. त्यामुळे आधी बिंदी अप्लाय करायची. आता हे आणखी एक माझं कानातले आणि माझ्या एका गळ्यातल्याची ही चेन. आता इथे एक याला कडे आहेत, जॉईंट्स दिलेले, तिथून मी ही चेन बाजूला घालतीये. एक दिवसासाठी कशाला बिंदी वगैरे वगैरे घेत बसायचे, असेच जुगाड लावायचे आपले. झाली आपली बिंदी तयार. कशी आपल्याला हवी एकदा चेक करून बघा. ठीक आहे ना. आणि इथे एक याला हेअरपिन लावून टाकते. 2 लावायला लागतील. एक पिन लावली तर ती जागेवर राहणार नाही. त्यामुळे एकावर एक अशी 2 आडव्या पिन लावावे लागतील. त्यावेळेस ही बिंदी आपली जागेवर राहील. केस यावरती रिकामेच छान दिसतात, तर रिकामेच आपल्याला ठेवायचे. फक्त हे केस मी अशी मागे घेते. डन. आणि इथे रबर मी लावणार आहे. कोणताही क्लचर वगैरे वापरत नाहीये. छोटूसा एक रबर घेतलाय आणि तो इथे लावून टाकणार आहे. आता यावरती ऑक्सिडाइज बांगड्या घालण्यासाठी माझ्याकडे काही नाहीयेत आणि घरात आहे त्याच गोष्टींपासून आपल्याला लुक तयार करायचा असं ठरलंय. त्यामुळे ज्या बांगड्या आहेत त्याच मी घालणार आहे. अशा कलरफुल ह्या बांगड्या आहेत आणि ह्या आपण यावरती स्टाईल करूयात. आता ह्या माझ्याकडे 2 वेगवेगळ्या ठुशा आहेत, ऑक्सिडाइज ठुशा आहेत. तर याच बघूयात आपल्याला कशा स्टाईल करता येतील. तर ही एक प्लेन ठुशी आहे, ती मी आधी घालून घेते. आणि त्याखाली बघूयात ही ठुशी कशी दिसते. ओके, डन. झालो आपण गरबा खेळायला जाण्यासाठी रेडी. जर तुमच्याकडे एखादा कंबरपट्टा असेल यावरती स्टाईल करा. माझ्याकडे काही कंबरपट्टा नाहीये आणि एवढ्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्यामध्येच मी मस्त अशी आज तयार झालेली आहे.